नमस्कार, आपण बघत आहात क्राईमनामा महाराष्ट्र न्यूज। जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, बेल आयकॉन जरूर दाबा, यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील। आता वळूया आजच्या विशेष बातमीकडे। रोडवर अवैध गोवंश मांस वाहतूक, 2 आरोपी अटकेत। मोटरसायकल, मांस व वजन काटा जप्त, एकूण किंमत 64,200 रुपये। जालना, पिंपळगाव ते वाकडे आणवा जाणाऱ्या रोडवर कल्याणी गावालगत पोलिसांनी गुरुवारी सकाळी गोवंश जातीचे मांस अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या 2 व्यक्तींना रंगेहात पकडले। या प्रकरणी पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। फिर्यादी म्हणून पोलीस नाईक संतोष गुलाबराव जाधव वय 32 वर्ष यांनी माहिती दिली। घटनेतील आरोपी पुढील प्रमाणे आहेत: शेख जावेद शेख खाजा वय 25, शेख अल्ताफ शेख इकराम कुरेशी, दोन्ही राहणार कठोरा बाजार, तालुका भोकरदन, जिल्हा जालना। दिनांक 27 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9:40 वाजता पिंपळगाव वाकडी आणवा रोडवर कल्याणी गावाजवळ 15 किलो गोवंश मांस किंमत 3,000 रुपये, वजन काटा किंमत 1,200 रुपये, फॅशन प्रो कंपनीची मोटारसायकल नंबर MH02DB 6324 किंमत 60,000 रुपये, एकूण जप्त मालमत्ता 64,200 रुपये। प्रकरणाचा खुलासा: आरोपी क्रमांक 1 जावेद हा कोणत्याही परवान्याविना मोटारसायकलवर गोवंश मांस वाहतूक करताना आढळला, तर आरोपी क्रमांक 2 अल्ताफ याने हे मांस विक्रीसाठी कापून दिल्याचे फिर्यादीने नमूद केले आहे। या प्रकरणी कलम 325, 3.5, BNS 2023 सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे कलम 5C 9 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सिनकर करीत आहेत। पुन्हा एकदा विनंती, कृपया चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा।